प्रत्येक इलेक्शनला BJPचे नेते मंडळी भाषण करतात आणि सांगतात की बारामती ह्यावेळेस आम्ही जिंकणार, परंतु ती सोपी गोष्ट नाही. कारण की बारामतीचा विकास आणि बारामती त्याच्या परिसरातला विकास, महाराष्ट्राचा विकास हे पवार घराणे नेहमी करत आले. पवारसाहेब इतक्या वेळा निवडून आले आणि भरघोस मताने निवडून आले, परंतु एक पवारांचं एक हे वापरून लोक हे प्रचार करते की पवारांना खच्ची केल्यानंतर हे बाकीची मंडळी खच्ची होते, परंतु तसं नाही आहे. पवार ही एक फार मोठी ताकद ह्या महाराष्ट्राच्या पाठीमागे आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या पाठीमागे आहे. आणि त्या ठिकाणी त्यांची कन्या सुप्रियाताई सुळे ह्यांचं काम तर खूपच चांगलं आहे. त्यांनी त्यांचा अनुभव घेऊन त्यांनी पवारसाहेबांचं हे न वापरता स्वतःचं अस्तित्व चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि सावित्रीबाई फुले वगैरे ह्याच्याखाली आज सुप्रियाताई सुळे ह्या संसदेमध्ये त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आणि संसदेमध्ये चांगल्या प्रकारे प्रश्न ते मांडतात. त्यांनी प्रत्येक बारामतीच्या संपूर्ण भागामध्ये, पुरंदरमध्ये, भोर, वेल्हा या ठिकाणी चांगल्या प्रकारे कामं केली आहेत आणि संपर्क त्यांचा दांडगा आहे. एक छोटं ग्रामपंचायत असू द्या, कुठली झोपडपट्टी असू द्या किंवा कुठली चाळीचा एरिया असू द्या, त्या ठिकाणी सुप्रियाताई सुळे पोचलेले आहेत. आणि पोचून त्या ठिकाणी त्यांनी लोकांना की मी काय काम करते अशा पद्धतीने त्या चांगल्या प्रकारे कामाचं त्यांनी स्वतःचं हे करून दाखवलं की नुसतं मुद्दे असुत की काहीतरी भाषण करायचं किंवा काहीतरी सांगायचं आणि काम करण्याच्या बाबतीत शून्य, तर तसं नाही. सुप्रियाताई सुळे यांनी कुपोषणाचा मुद्दा घेतला. कुपोषणाचं मी माझ्या ह्या बारामती मतदारसंघामध्ये की पुढच्या पंचवार्षिकमध्ये एकही कुपोषण दिसणार नाही. आज ह्या एवढा मोठा देश स्वातंत्र्यानंतर ह्या देशामध्ये कुपोषणाची पाळी येते म्हणजे हा मोठा मुद्दा त्यांनी लावून धरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक गावोगावामध्ये त्यांनी निधी दिले, बऱ्याच गावामध्ये त्यांनी निधी दिलेला आहे आणि त्यांना निधीसुद्धा म्हणजे असं किती निधी खिचून आणायचा केंद्रातनं तो त्यांनी केलं. विरोधामध्ये असलं तरी त्यांनी निधी त्या ठिकाणी खिचून आणले. आणि आज 2014मध्ये त्या निवडून आल्या, त्याच्या अगोदरही चांगल्या मतांनी निवडून आल्या, आता तर त्या खूप मोठ्या चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. कारण की 2014मध्ये मोदी लोगो वापरून ह्या लोकांनी प्रचार केला. मोदी हाच लोगो की मोदी मोदी मोदी, त्यामुळं तो लोकांनाही वाटलं की ठीक आहे मोदींची लाट आहे आणि लाटेमध्ये आता मोदी सरकार काहीतरी करणार आहेत असं प्रत्येक व्यापाऱ्यांना वाटत होतं, शेतकऱ्यांना वाटत होतं, मजुरांना वाटत होतं, कामगारांना वाटत होतं की मोदी सरकार वेगळं काहीतरी करतील, हा वेगळाच नेता एक निर्माण झाले आहे. परंतु मोदींनी 5 वर्षामध्ये काही केलं नाही. मोदी आणि शहा हे दोघंजण या देशाला मोठे घातक ठरलेले आहेत. कारण की राज ठाकरेंनी सांगितलं की कुणालाही मतदान करा पण मोदी आणि शहा हे मुळीच नको आहेत. कारण की मोदी आणि शहाचा संपूर्ण देशात तळागाळातल्या पार शेतकऱ्यांच्या गरीब कुटुंबामधल्या एखाद्या गावामध्ये ह्या व्यक्तींची घृणा आलेली, इतक्या प्रकारे त्यांच्याबद्दल चीड आलेली. कारण की ह्यांनी देश हा 10 वर्ष मागं खेचलेला आहे. आणि भ्रष्टाचार तर विचारूच नका. 60 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला नाही तो ह्यांनी 4 ते 4.5 वर्षावधी केलेला आहे. आणि अशा प्रकारे की मोदींनी जे हे केलं की भाषणं करतात त्यांची परिस्थिती बघा, केविलवाणी परिस्थिती त्यांची झाली. त्यांचा चेहरा पहिल्या वेळेस त्यांनी असं केलं होतं की पहिल्या भाषणामध्ये 2014च्या की लोक पब्लिक आणि त्यांचं भाषण एक उत्साहीपूर्वक असं अच्छे दिन आएंगे म्हणलं की पब्लिकचा समोरून आवाज जोरात यायचं की अच्छे दिन आएंगे. परंतु अच्छे दिन हे काही लोकांना आले नाही. कारण की लोकांनी पाहिलं की अच्छे दिन येणार म्हणजे खरोखरच मोदी आपल्याला काहीतरी करणार. त्यांनी सांगितलं 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावरती 15 लाख रुपये मी टाकणार. हे जे सांगितलं होतं लोकांना वाटलं काहीतरी असं, पण आम्हाला खरं नाही वाटलं. आम्ही राजकारणी असल्यामुळे 15 लाख रुपये ते खात्यावर टाकणार हे आम्हाला मुळीच खरं वाटलं नाही. कारण की ही त्यांची फेक त्यावेळेस लक्षात आली होती. आणि मी प्रत्येक ठिकाणी एक चांगलं काम करेल असं त्यांनी दाखवलं होतं. परंतु त्यांनी त्याच्यातलं एकही कामं केली नाही. कुठलीही कामं त्यांनी 5 वर्षांमध्ये त्यांना करताच आली नाही. फक्त त्यांची भाषणबाजी आणि एक हे लोकांना भुलवणं, वेगवेगळ्या तंत्राने आज विकासाच्या कामावरती
ते काहीच बोलत नाही. त्याच पवार घराण्यावरती टीका करतात, मायावतीवरती टीका करतात, वेगवेगळ्या लोकांवरती टीका करतात. आणि ही टीका करताना आज मोदींना 14 सालचे त्यावेळेस त्यांनी बॅटिंग केली चांगली भाषणाची, पण आत्ताच्या ह्या 2019 सालच्या बॅटिंगमध्ये मतदारच त्यांचा कॅच घेणार आहेत. आणि मतदार कॅच घेणार म्हणजे मोदींचं सरकार हे जाणार. कारण की आज खूप लोक प्रयत्न करतात, आज घाबरलेलं आहे BJP. आम्हाला दुसरं गोष्ट वाटते की मशीन घोटाळा असला पाहिजे. मशीनही त्याप्रमाणे एवढे वाद झाले मशीनमध्ये बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे मशीनचा एक संशय होता, कारण की पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी काही मंडळी यांची म्हणले काकडे वगैरे की आमची 92 सीटं 98 सीटं येतील. म्हणजे ह्यांनी मशीन घोटाळा महानगरपालिकेपासून तर केंद्रापर्यंत केला होता, परंतु ते आता शक्य नाही आहे. आणि अनेक राज्यामध्ये त्यांना झटका बसलेला आहे. आता 5 राज्याच्या इलेक्शनमध्ये त्यांची पिछाड झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट की गुजरातमध्ये मोदींनी 32 सभा घेतल्या. 32 सभा घेतल्यानंतर एका राज्यामध्ये देशाचा पंतप्रधान 32 सभा घेतो म्हणजे किती घाबरलेला आहे. आमचे पवार साहेब महाराष्ट्रामध्ये पूर्वी अशी सभा वगैरे काही असे घेत नव्हते, थोड्या सभा असायच्या, पण बाकीच्या ठिकाणी त्यांच्या सभा भरपूर असायच्या. पण ते तरी पंतप्रधान नव्हते, परंतु एक देशाचे कृषी मंत्री वगैरे बाकीचे एक चांगला नेता राष्ट्रवादीचा म्हणून त्यांना सभा घ्यायची. परंतु मोदींनी 32 सभा घेतल्या आणि तरीसुद्धा शाहिस्ते खानासारखं जीवावाले पण बोठावर निघाले. असं त्यांचं गुजरातमध्ये सरकार आलं, बाकीच्या राज्यामध्ये सरकार गेलं. आत्ता उत्तर हिंदुस्थानामध्ये तिकडं त्या ठिकाणी प्रियंका गांधी, राहुल गांधी यांचा मोठा दौरा, रोड शो, भाषणं ते ऐकून ते घाबरून गेलेले आहेत. आणि गांधी घराणं ज्या गांधी घराण्याचं हे सांगतात घराणेशाहीचं नाव की त्या गांधी घराण्याच्या त्या घरातले इंदिरा गांधींनी देशासाठी रक्त सांडवलं, राजीव गांधींनी देशासाठी रक्त सांडवलं. आणि त्यांच्या पाठोपाठ हे घराणं की राजकारणात ही देशाची काहीतरी परिस्थिती बिघडती आहे, देश वेगळ्या ह्याच्यात चाललेला आहे. अशा ह्याच्यात त्यांना ते राजकारणात उतरणं फार महत्त्वाचं आहे. आणि देशाच्या दृष्टीने हे गांधी घराणं महत्त्वाचं आहे, पवार घराणंसुद्धा महत्त्वाचं आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांचं कामच फार मोठं आहे. आणि त्या आम्ही स्वतः राष्ट्रवादीचा असलं म्हणून असं सांगत नाही, परंतु आम्ही त्यांचे प्रत्येक प्रचार दौरा आज त्या 2 वर्ष झाले सगळीकडे फिरतात. आणि पाठीमाग म्हणजे निवडणूक झाल्यानंतर ते फिरतात असं नाही, परंतु जास्तीत जास्त संपर्क मतदारांशी त्यांनी साधलेला आहे. आणि मतदारांशी ज्यावेळेस संपर्क साधतात त्या प्रत्येक गावामध्ये, त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये असं विचारलं जात नाही का की काय तुम्ही किती वर्षाने आला, मतदान झाल्यानंतर आज आला, असं त्यांना बोलत नाही. लोक सुप्रियाताई येणार म्हणून तयारीनिशी थांबलेले असतात, महिला ओवळायला असतात आणि लोकही थांबलेले असतात. तर त्या कामच करतात. आणि अशा ह्याच्यातनं सुप्रियाताई सुळेंची वाट बघत थांबतात. आणि सुप्रियाताई सुळे खरोखरच की चांगल्या झोपडपट्टीमध्ये गेले तर त्या मुलांमध्ये ह्याच्यामध्ये झोपडपट्टीतल्या महिलांमध्ये ह्याच्यामध्ये मिक्स होतात. काय असे ते कुलताई ह्या अजून कधी कुठं फिरकले नाही किंवा कुलच्या घरातलं कोणी फिरलेलं नाही. कुलताई ह्या फक्त आत्ताशी दौडबंद निघालेले आहेत. त्यांना मतदारापर्यंत पोचायला फार वेळ लागणार आहे. कारण ती आमच्या सुप्रियाताई सगळीकडे पोचलेले आहेत, त्यांचा प्रचार झालेला आहे. आणि त्यांचं कार्य हे बघून आज सुप्रियाताई सुळेंना मतदान देण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, गोरगरिबांचे प्रश्न असू द्या, कुठं त्यांच्या पद्धतीने त्या व्यवस्थित चांगल्या प्रकारे काम करतात. आणि खरोखरच त्यांचं काम चांगलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातनं त्या भरपूर मताधिक्याने ह्यावेळेस निवडून येणार. कारण ह्यावेळेस मोदींची लाट नाही आहे. मोदींची लाट होती त्यामुळे मोदींच्या लाटेमुळे त्यांचं थोडंसंही झालं, परंतु आत्ता मोदींची लाट नाही. मोदींची लाट संपूर्ण देशामध्ये ओसरलेली आहे. आणि ती लोकांना TV चॅनलवरती, लोकांच्या गप्पांमध्ये, लोकांच्या मुलाखतीमध्ये याच्यामध्ये दिसून येते. म्हणजे मोदी लाट संपलेले आणि त्यांना सत्ता तर मुळीच मिळणार नाही. अशा पद्धतीने सर्व. आणि सुप्रियाताई सुळे तर ह्या 100% चांगल्या मताने निवडून येतील. सुप्रियाताई सुळे यांनी ज्यावेळेस ग्रामीण भागातले खेडेगावचे दौरे केले, त्या दौऱ्यामध्ये आम्हीसुद्धा त्यांच्या बरोबर बऱ्याच ठिकाणी असतो. असे धुराळ्यातनं ह्याच्यातनं गाड्या जातात खेडेगावातनं, त्यावेळेस कुठल्या ठिकाणी कसं पोचायचं त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी जातानासुद्धा त्यांनी अशा रस्त्यात थांबून मुलींची चौकशी केली की तुम्ही कुठून आला, कुठं. तर 3 किलोमीटर 4 किलोमीटर असं त्यांना बऱ्याच ठिकाणी मुलींना चर्चेमध्ये दिसून आलं त्यांचं. आणि मग ह्या मुली एवढ्या चालत येतात, एवढ्या आपल्या
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून स्त्री शिक्षणाचं हे किती वर्ष होऊन आजसुद्धा ह्या मुलींची परिस्थिती अशी की 3 आणि 4 आणि 5 किलोमीटर चालायला येतात. म्हणून त्यांनी की त्या सायकली वाटपाचा कार्यक्रम त्यांनी घेतला आणि बऱ्याच गरीब मुलींना वगैरे चांगल्या प्रकारे सायकली देऊन आज त्या मुली सायकलीवरती जातात येतात घरी आणि शिवाय त्यांचा व्यायाम होतो. दुसरी गोष्ट की मुलींची उंची वाढती सायकलीने 100%. त्यामुळं त्या सगळ्या बाजूने विचार केला तर त्यांना प्रत्येकासाठी काहीतरी करावं असं वाटतं. असं धडपड असते त्यांची, ती धडपड त्यांची त्यांच्या ह्याच्यातनं दिसून येते आणि कंटाळा तर मुळीच नाही. त्या कुठंही जायचं म्हणलं तर किती वाजता कुठेही कितीही फिरतात. दिवसभर आम्ही त्यांच्याबरोबर दमतो पण त्या दमत नाही. कानातले मशीन असू द्या, अपंगांना सायकली असू द्या, सुप्रियाताईंनी ते केलेलंच आहे. ते तर वेगळं काम आहे त्यांचं. परंतु चांगल्या प्रकारे त्यांनी ग्रामीण भागामध्ये, दौंडमध्ये, बारामतीमध्ये, भोरवेलला या ठिकाणी चांगल्या प्रकारे कामं केले. त्यामुळे लोक, शेतकरी वगैरे सगळं उत्साहाने त्यांना मतदान करणार आहे. आणि ह्या कुलताई, ह्या कुलताई तर खरोखरच म्हणजे ते BJPला कोणी तिकिटाला कोणी घेत नव्हतं म्हणून कुलला हे अगदीच असंच तिकीट त्यांनी देऊन टाकलेलं आहे. कारण की ते तिकीट कोणी घ्यायला तयार नव्हतं सुप्रियाताईंच्या विरुद्ध लढायला, म्हणून ते कुलला आपलं दिलं तिकीट त्यांनी की तुम्ही लढा, आम्ही ताकद देऊ. परंतु ते BJPचं नेहमीच असतं की आम्ही ताकद देऊ. बारामतीला ताकद देणं सोपी गोष्ट नाही. कारण की चुलीवरती महिला स्वयंपाक करतात गोरगरीब वगैरे ते बरोबर आहे. परंतु मोदींनी सांगितलं की सगळ्यांच्या घरोघर सिलेंडर देणार आम्ही आणि सिलेंडर त्यांनी दिले. परंतु सिलेंडरचं त्यांनी काय केलं की 60 वर्षामध्ये सिलेंडरचा रेट हा 400 ते 450 रुपये होता आणि आज तो रेट 850 ते 900 रुपये ह्या 4.5 वर्षात केला. म्हणजे त्यांनी ग्रामीण भागातल्या बरोबर त्या कुटुंबाला बरोबर फसवलेलं आहे. दुसरी गोष्ट की त्यामुळं महिला चिडून त्या सिलेंडरचा वापर तर करतच नाही, त्या चुलीचंच आपलं स्वयंपाक करतात. कारण गरिबी फार वाईट असते, अशा परिस्थितीत त्यांना ते हे होत नाही. दुसरी गोष्ट की पेट्रोलचे दर, पेट्रोलच्या ह्यांनी त्यावेळेस आंदोलन केली BJP सरकारने की 48 रुपये पेट्रोल झालं आणि 43 रुपये डिझेल होतं. तर ह्यांनी आंदोलन केली आणि आंदोलनामध्ये की पेट्रोलचे डिझेल वाढले. पेट्रोल आज त्यांनी 60 वर्षामध्ये हा पेट्रोलचा रेट 48 रुपये झाला आणि डिझेलचा रेट 43 रुपये आणि आज 4.5 वर्षामध्ये त्याचा रेट दुप्पट झाला. म्हणजे प्रत्येक कुटुंबातला पुरुष जर एखादा कामाला जाणार असेल तर त्याच्याकडे 1 लिटर तरी कमीत कमी पेट्रोल त्याला टाकायला पाहिजे. मग 1 लिटरचे त्यांचे 40 ते 50 रुपये ते काढून घेतले आणि महिलेचे 400 ते 450 रुपये मोदी सरकारने काढून घेतले. एका कुटुंबातले महिन्याला 2000 रुपये कमीत कमी ह्या कुटुंबाचे त्यांनी काढून घेतलेले आहेत. म्हणजे महिन्याला वर्षाला किती आले 24,000 रुपये आणि 5 वर्षाचे किती आले 1.25 लाख रुपये. म्हणजे मोदींनी अच्छे दिन देण्याऐवजी 1.25 लाख रुपये प्रत्येक गोरगरीब कुटुंबाचे काढले. दुसरं GST वगैरे हे तर ठीक आहे, हे तर वेगळंच आहे. परंतु त्यांनी पूर्ण जनतेची फसवणूक केली. लोकांच्या लक्षात येत नाही. परंतु लोकांनी थोडा बारीक विचार करावा की पेट्रोल आणि सिलेंडर ह्याच्यावरतीच हे करावं आणि एवढा मोठा पैसा त्यांच्याकडे येतो, सगळं येतो. दुसरी गोष्ट की जातीयवादाचं राजकारण करून हे आज त्यांनी सांगितलं मराठा मोर्चे एवढे निघाले, जगामध्ये मराठा मोर्चे असे कुठे निघाले नाही, एवढे मोर्चे निघाले. मराठा आरक्षण देऊ, धनगर आरक्षण देऊ, मुस्लिमांना आरक्षण देऊ आणि ह्यांनी फक्त गाजर दाखवायचं काम केलं आहे काय. आणि बाकी दुसरं की त्यांनी भाषणामध्ये आज फडणवीस इतके चिडून त्यांचं भाषण असतं, त्या भाषणाला काही अर्थ नसतं, इतके मोठ्याने ते ओरडत असतात. आणि अशा पद्धतीने हे मोदी सरकार, हे बिहारी बाबू असतात ना, त्या पद्धतीने मोदींचं भाषण असतं. बिहारी बाबू म्हणजे कसं माहिती आहे का की अच्छे दिनच्या गोळ्या यांनी विकल्या काय, अच्छे दिनच्या गोळ्या विकल्या यांनी की सकाळी एक गोळी खा संध्याकाळी गोळी खा, डॉक्टर जसं सांगतात तसं हे अच्छे दिनची गोळ्या खा म्हणजे तुम्हाला अच्छे दिन येतात. पण त्याच्यामध्ये त्यांनी ते बिहारी बाबूचं एक उदाहरण देतो गोळ्या ऐकणारचं की बदन की मस्ती जवानी की ताकत, शादी से पहले जिस लड़के के हाथ से गलती हो गई, शादी के बाद औरत के साथ दिल नहीं लगता, औरत उदास हो जाती है, घर में नया फूल नहीं खिलता, सासू सासरे डांटते, खून नहीं बढ़ता, भूख नहीं लगती, तान नहीं लगता, काम में दिल नहीं लगता, ये डॉक्टर बाबू के पास जाओ, वो डॉक्टर बाबू के पास जाओ, ये भगवान के पास जाओ, वो भगवान के पास जाओ, कोई फर्क नहीं पड़ता, सब उदासी हो जाती है. सुबह एक गोली हमारा लीजिए और शाम को एक गोली लीजिए, संसार में नया फूल खिलेगा, संसार में नई रौनक आएंगी, सब परिवार खुश हो जाएगा, ऐसी हमारी गोली है. असे हे
गुजरातवाले बिहारी बाबूसारखं ते मोदी सरकार बोलतात आणि त्यांनी आच्छेदींच्या गोळ्या ऐकल्या. जसं गोळ्या विकतात नाही बिहारी बाबू, तसे यांनी आच्छेदींच्या गोळ्या ऐकल्या. पण आता 2019ला ह्या गोळ्या खपणार नाहीत. आता ह्या 2000च्या गोळीचे त्यांनी स्वतः रिवर्स घेतले. तसं बी जे पीच्या दारात चक्रा मारून सुद्धा लोकांना काय मिळत नाही. आज बी जे पीचे त्यांच्यातलीच लोक नाराज आहे. आज ज्यांनी बी जे पीमध्ये उड्या घेतल्या ते नंतर बी जे पी सरकार पडल्यानंतर त्यांना कळलं की काय ते बी जे पी सरकार हे 10-15 वर्षानंतर आलं. अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेसुद्धा 4 वर्ष देशामध्ये मंदीची लाट होती आणि त्या 4 वर्षामध्ये लोकांनी आमच्या भागामध्ये लेथ मशनी बंद पडल्या, कंपनीच्या गाड्या खपत नव्हत्या, काय नव्हत्या. त्या लेथ मशनी जुन्या लेथ मशनी म्हणून कोणाला विकायच्या असेल तर त्यांनी त्या किलोवरती विकल्या मशिनी आणि ते कारखाने बंद पडले. अशी त्या 4 वर्षाची परिस्थिती होती. परंतु त्यात नंतर नरसिंहरावचं सरकार आलं, मनमोहन सिंग हे अर्थमंत्री झाले आणि देशाची परिस्थिती एकदम अर्थ खात्यात एकदम प्रगती झाली. बी जे पीवाले सुद्धा मान्य करतात की मोदींनी अर्थ खातं सुधारलं, पण ते ह्यांना करता नाही आलं. ह्यांचं देश विकासाचं काम बिलकुल नाही, यांचं निव्वळ भ्रष्टाचाराचं काम आहे. आणि मोदी आणि शहा हे देशाच्या दृष्टिकोनातनं महाभयंकर मोठं संकट आहे आणि हे जर संकट नागरिकांनी घालवलं नाही तर पुढच्या वेळेस इलेक्शन होणार नाही. पुढच्या वेळेस हे हुकुमशाही पद्धतीचं हे करतील हे आम्ही सांगू. तीच पूर्व दिशा अशा पद्धतीने मोदी आणि शहा हे करतात. परंतु सर्वसामान्य नागरिकांचे लक्षात येत नाही, सर्वसामान्यपर्यंत पोचत नाही. पण सुज्ञ नागरिक आज हुशार झालेत आणि काही लोकांना की जे काँग्रेस पक्षाचं आणि राष्ट्रवादीचं कार्यच पटत नाही किंवा कळतच नाही, तर असे लोक जे पहिल्यापासून त्यांना जे किती त्यांची कामं करा, म्हणजे आमच्या उदाहरणार्थ त्यांची कामं केली तरी त्यांच्या डोक्यात एक कमळच बसलेलं आहे. त्यामुळे ते किती हे केलं तरी हे कमळाचंच प्रचार करणार. परंतु आमच्याकडनं तसं नाही आहे. आज प्रियांका गांधीसुद्धा चांगल्या प्रकारे काम करणार आहेत, त्यांचं भाषणं चांगले आहेत. त्यामुळे मोदींनी घाबरून जायचं कारण नाही. जर तुम्ही विकास कामच केली असती तर तुम्हाला आता घाबरायचं कारण नाही ना. आता तुमची परिस्थिती आज तुम्ही काय मुद्दे नाही म्हणून पवार साहेबांना नाव ठेवताय, राहुल गांधींना नाव ठेवताय, प्रियांका गांधींना नाव ठेवताय, सोनिया गांधीला नाव ठेवताय, परत हिंदू मुद्दा पुढे घेताय, राम मंदिराचा मुद्दा पुढे घेताय. विकासाचं काय. दुसरी गोष्ट की मोदींनी ते पुलवामाला जे झालं प्रकार, आज 44 सैनिक त्या ठिकाणी मेले आणि पुलवामा हल्ल्यामध्ये एवढे लोक शहीद झाले आणि त्याच्यावरती भाषणं केली आणि त्याचं एक हत्यार म्हणून ते आपल्या ह्याच्यासाठी वापरायचं. दुसरं म्हणजे की आज इब्राहिम खान सांगतो की मोदी निवडून आले तर आमचं जमल. म्हणजे हे मोदींनी ते 44 लोक गेली हे निव्वळ मोदींनीच प्लॅनिंग केलं असावा असा आमचा अंदाज आहे. कारण की इब्राहिम खान आत्ता म्हणतो की मोदीच परत निवडून यायला पाहिजे. म्हणजे यांची ती फिक्सिंग मॅच होती अशा प्रकारे झाले. 44 लोक निष्कार गेले आणि आम्ही त्यांचे बंकर सुद्धा उद्ध्वस्त केले अतिरेक्यांचे यांचे आणि उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी अनेक लोक मारले. 200-300 लोक मेले असते तर त्या पाकिस्तानमध्ये अहंकार माजला असता, महिला रस्त्यावर आले असते. कुठं रडारडी नाही, कुठं शोकसभा नाही, कुठं काहीच नाही. म्हणजे त्यांचे ते सगळे जे केलं ते सगळं नाटक होतं युद्धाचं. जे सैन्य मेले आमच्या देशासाठी रक्षण करणारे की एवढं, तर ते फार मोठं दुःखद हे झालेलं आहे. आम्हीसुद्धा जे सैन्य मेले काही आमच्या इथले मेले आम्हीसुद्धा मदत दिली आमच्या यांनी. परंतु की एक प्रेम देशाचं असावं की देशावरती प्रेम असणारे, तिरंग्यावरती प्रेम असणारे त्यांनी आज ते एक काही विकास कामाचं काहीच दाखवता येणार नाही म्हणून आज त्यांनी हे स्ट्राईक दाखवलं आणि त्याच्यामध्ये 44 लोक गेली. हे सुद्धा घृणास्पद आहे. म्हणजे मोदींनी देशाच्या हिताच्या दृष्टीने कुठलेही काम केले. बाहेर देशाचे दौरे केले पण शेतकऱ्यांचे कर्जमाफीचं काय, कोट्यवधी रुपये मल्ल्या घेऊन गेला तो, परत नीरव मोदी गेला आणि एवढे कोट्यवधी रुपये ते घेऊन जाऊन ते सहजमध्ये जातात. म्हणजे हा देशाचा चौकीदार त्यांना जाऊन देतोय आणि इथं बाकीच्या ठिकाणी फुलगावांसारखे हल्ले होत्यात. मग चौकीदार काय करू देते काय, बॉस इज ऑलवेज राईट. म्हणजे ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांनी सगळ्या बाजूनी चौफेर लक्ष दिलं पाहिजे. जसं भाषणबाजी फक्त चौफेर बॅटिंग त्यांनी 14 साली केली, आता त्यांची बॅटिंग चालत नाही आणि चौफेर लक्षही पाहिजे होतं.
की गोरगरिबांपासून तर उद्योगपतीपर्यंत तुम्ही लक्ष दिलं पाहिजे होतं. शेतकऱ्यांपासून तर कामगारांपर्यंत, मजुरापर्यंत सर्व बाजूनी चांगल्या प्रकारे लक्ष दिलं असतं तर आमचंही काय हरकत नाही. आमच्या देशाच्या भवितव्याचं की आमचा देश कुठेतरी महासत्तेकडं चालला आहे, मोठ्या ह्याच्यात आपला देश प्रगती करत आहे. परंतु हे काही 4-4.5 वर्ष ह्यांच्यामुळं महासत्तेकडं चाललं असं नाही आहे. 60 वर्षामध्ये ह्यांनी मागच्या भाषणामध्ये 60 वर्षात काय केलं, 60 वर्षात काय केलं, 60 वर्षात जी प्रगती केली त्या प्रगतीच्या ह्याच्यावर आज देश महासत्तेकडे चाललेला आहे. अशा पद्धतीने यांना भाषणाचे मुद्दे नाही आहेत. त्यामुळं मुद्दे नसल्यामुळे हे कुठलं तरी काहीतरी हे करून एक लोकांची दिशाभूल करून हे मतदान घ्यायचं आणि हे 5 वर्ष सत्ता कशी मिळेल याच्याकडे यांचं लक्ष आहे.